जय जय गुणवंता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कसे तुम्ही आहे? तुम्ही सगळे चांगलेच असणार. आज काही पाऊस नाही आला आमच्याकडे. आज खूप गरम होत आहे. गरमीमुळे एवढं परेशान झालं ना. आंघोळ केलेली आहे पण तरी पण गरम होत आहे. फॅन पण चालू आहे तरी पण आम्हाला गरम होत आहे. आणि माझी दीदी इकडं टी व्ही बघत आहे, तारक मेहता. आणि एवढी गरमी आहे ना आज, तर आज मी माझ्या गोल्डीची पण आंघोळ केलेली आहे. आणि बाहेर बघा किती ऊन आहे आता. आजचा मौसम असा आहे की खूप गरम होतं. असं वाटतं की परत पाणी येत आहे. पाणी यायच्या पहिले ना मग अजून एक काम करत आहे, ते तुम्हाला मी बाहेरून दाखवतो. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी प्लास्टिक आणलेलं होतं. ते जे प्लास्टिक आणलं होतं ना मी, तर ते एक कामासाठी आणलं आहे. तर ते काम दाखवतो तुम्हाला कोणतं आहे. हे जी रॅक दिसत आहे ना, ही रॅक ना अशी आतून पाजरत आहे पाणी आलं की. तर मी ना आता म्हणजे नंतर आता खूप ऊन आहे तर आता नाही करणार आहे मी काम. तर मी दुपारी किंवा संध्याकाळी करणार. तर इथून हा प्लास्टिक टाकायचा मला, ते भिंतीच्या वरतून तिकडून असे 2-3 रॅक आहेत. म्हणजे 2 तिकडून आहे आणि एक इकडून आहे. तर असे 3 रॅक आहेत. त्या 3 रॅकाला ना मला प्लास्टिक लावायचं आहे, कारण की ते आतमधून पाजरत आहे. गरमी बघा आणि मौसम बघा आजचा. तर मी परत आलो आहे घरामध्ये, कारण की गरम होत होतं बाहेर. आणि इकडे माझी मम्मी करत आहे, चपाती करत आहे माझी मम्मी. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, माझी मम्मी करते इकडे चपाती. भाजी झालेली आहे. माझ्या पप्पाचा डबा करत होता, तर माझ्या मम्मीने लवकर स्वयंपाक केला आणि डबा पप्पाला देऊन दिला. पप्पा बाहेर गावी गेलेलाच कामाला, तर डबा घ्यायला आले होते त्यांच्यासोबतची मिस्त्री. तर माझ्या मम्मीचा झालेला आहे स्वयंपाक पूर्ण आणि माझी मम्मी बसली आहे जेवायला आता. तर मी पण आता जेवण करतो. पहिले मम्मीला विचारून रेसिपी काय काय केलं जेवण. काय काय केलं मी जेवण? मसाल्याचे वांगे केलेले आहेत. तर आता मी पण जेवण करतो आता. तर हे आहे मसाल्याची वांगी, चपाती आणि कांदा आणि भात, पापड आणि शेवमुरमुरा पण घेतला आणि लोणचं इकडे ठेवलेलं आहे. तर आता आम्ही करतो जेवण, बघा तुम्ही. तर हे रेखाना खूप उंच आहे, तर माझ्या आवळावरती हात नाही पुरणार आहे. मला घराच्या वरती चढायचं आहे, तर मला लागणार सीडी. तर मी आता पहिले सीडी आणणार आहे. इकडे आहे, हे माझे आजोबा बसून आहेत. इकडे ठेवलेली सीडी मी घरी तयार केलेली आहे पाईपची. तर सीडी घेतली मी खांद्यावर, तर चाललोय मी. हे बघा, माझी मम्मी आणि माझी दीदी ना इकडे बघतात काहीतरी. झाड आणलं आहे, इकडे लावलेली आहे सीडी. आता वरती चढायचं मला याच्यावरती. तर आता मी आलो आहे प्लास्टिक घ्यायला. हे प्लास्टिक हवेनं उडून गेलं इकडे. प्लास्टिक बी घेतलं आहे. त्यावरती चढायचं आहे मला इकडे. तर आता माझा भाऊ चढत आहे वरती. प्लास्टिक लावायचं ना, हे आहे ना, हे रॅक आहे ना, याला लावायचं प्लास्टिक. थोडीशी वरती आहे ना इकडे.
बघा वरती कसं आहे. तर मी आलो आता घराच्या वरती आणि माझी दीदी पण येते खालतून. बघा आता हात दे बोलती आता मला. हसू नको ना. आणि इकडे बघा किती मस्त दिसते आता. ये ना पाय ठेव ना त्याच्यावर. याच्यावर पाय ठेव ना. हात पकडू का. आणि माझी मम्मीने चप्पल फेकते बघा. माझी मम्मी चप्पल कशी फेकते आता वरत्या. हे आली पहिली आणि दुसरी पण आली. दीदीला ना गरम लागतात 3 या टाईमला. एवढा बी लावून देतो का त्याला. किती उरला पाय बरं खाली. मेहनत काका अजून नको का 4 लावले. मम्मी मला पाणी दे ना ग. मला खूप प्यास लागली ग. मला प्यास लागली. दे ना ग मम्मी पाणी. माझी मम्मी बघा खाली आहे. बघा खाली ना बघा. इकडे बघा माझी मम्मी करत आहे आता खालची खिडी ठोकत आहे. मम्मीला बोललो मी की तिकडून पण मी खिडी लावून ठोकणार आहे. माझी मम्मी ऐकत नाही आहे. माझी मम्मीचं म्हणणं असं तू वरती जगला ना तर तू वरच काम कर. ठोकला बाबा माझ्या मम्मीने खिडा. आणि हे बघा इंजिनियरला फक्त काम बघायला आलं आहे वरती. इंजिनियर बोलतात आमचे की एवढा मोठा प्लास्टिक काऊन लावला. आता इंजिनियरला काय माहीत आहे की आतमध्ये पाणी येते. हे ना आहे सगळीकडे मी ठोकले आहेत. माझी दीदी फक्त मोबाईल घेऊन बघत आहे. माझ्या आजोबांच्या घरावरचे जे पत्रे होते ना ते पत्रे थोडे खराब झालेले आहेत. तर त्यांच्यावर मी प्लास्टिक टाकला होता. तो प्लास्टिक खराब झालेला आहे. तर मला अजून एक प्लास्टिक आणावं लागणार आहे. हे बघा इकडचं प्लास्टिक. आणि हे बघा इकडं तुम्हाला दिसत आहे. हे जे लहानपणचं माझं एक खेळणं होतं. हे तार खेळणं आहे ते. म्हणजे ताराचं तयार करून दिले. त्याच्यामध्ये ना दारूची झाकणं ठेवली होती मी बिल्ले. आणि हा प्लास्टिक बघा पूर्ण फाटलेला आहे. हा प्लास्टिक मला नवीन आणायचा आहे. आणि इकडचे तर चांगले आहेत. वरतून खराब झालेले आहेत. आणि हे तर नवीनच आहेत. यांचं तर काही टेन्शनच नाही आहे मला. त्याच्यावरती जे मी हे लाकूड ठेवलं होतं ना खराब झालेलं आहे. तर हे लाकूड पण मला खाली फेकावं लागणार आहे आता. कारण की त्याच्यामध्ये ना पिळे पडलेले आहेत आणि पाणी थांबतात त्याच्यामुळे. तर ते पण खाली टाकावं लागणार आहे. तो जो आम्ही हा प्लास्टिक टाकला ना हा प्लास्टिक ना थोडासा मोठा झालेला आहे. तर माझी मम्मी कापत आहे आता. बघा तुम्ही खाली. आणि माझे आजोबा ना इकडून बघत आहेत मला. मी वरती चढलो म्हणून. माझा भाऊ चाललाय आता खाली. काही पकडायला सपोर्टिंगच नाही आहे याला. खूप आरामानं उतरा लागतं इकडे. सीडी जरा आमची कमजोर आहे. तर मला ना अजून एक प्लास्टिक कापायचा आहे. तर मी कापायसाठी आलो. आणि माझी दीदी बघा वरती. वरतून आमचा गट्टूला आवाज देत आहे. ते आवाज दे ना. आवाज दे बोललो हाय करते बैरी. ऐकूच जात नाही ना वरती. हवा खूप आहे. इकडे प्लास्टिक आहे. आणि आमचा गोल्डी ना एकटाच आहे घरामध्ये.
हे प्लास्टिक कापायचं आहे आता आम्हाला कैचीने. ती मोठीवाली कैची घेतो मी. मला ना त्या प्लास्टिकचा माप घ्यायचा आहे, तर मी मापसाठी घेतली तरच ती, कारण की पप्पाचा टेप जो होता कामावरचा ते पप्पा परत घेऊन गेले. ए दीदी, दीदी, हे बघा माझी दीदी आलेली आहे. हा दोर फेकायचा आहे वरती, आपल्याला माप घ्यायचं आहे रॅकचं किती भरत्या. पकडशील दोर? तर आता मी हा दोर फेकतो. 1 2, हट साईडले हट. आता खाली सोड, असं किती भरते बघायचं आहे आपल्याला. पकड. मला का मी 2 आज म्हणून. अरे बाई, मग एकच पकडला का? मैं तो सुपरमॅन, सलमान का फॅन. घाम पसलेले भाई घाम. प्लास्टिक वरती घेतलं होतं ना, तर ते परत खाली पडलं. आता मम्मी पा काय करते. टेक्नॉलॉजी. पकड, फेक मम्मी, मी पकडतो. ना खाली दोरासोबत. वाव वाव वाव, क्या बात है. आता आम्ही पाणी पितो. मला खूप तहान लागली होती. पाणी मी आता पितो पाणी. पेरणं झाले वाटते जेवारात. पेता का तू पाणी? काय माझ्या भागात मी कधी घरावर चढले नाही. किती झालेले या घराला वर्ष? या घराला किती वर्ष झाले? 8 वर्ष झाले या घराला. 8 वर्षापासून मी एकही वेळा मी घरावर चढले नाही. आज मी घरावर चढली आहे आणि खालचे लोक मला बघत आहेत, काहून काय माहिती. आणि आमच्या घराच्या पाठीमागून ना मस्त रोड आहे. तो रोडावरती मस्त गाड्या फिरतात. हा रोड आहे. तर आता आम्ही आमच्या घराचं काम करतो आणि तुम्हाला पण दाखवतो आमच्या घराचं काम. तब तक ते बसाची स्टाईल बघायची. बसाची स्टाईल. बिचारी माझी मम्मी किती काम करते. अरे असं लागलं. काही बी बोलतं का बडबडे, काही बी बोलतं का? चांगलं सांगणं द्यायला चांगलं. जॉकिंग. आय एम अ जॉकिंग. किती छान व्ह्यू आहे ना आजचा. मस्त. क्या हुआ रे? मम्मी खालचा रोज येतं का आताच? माझी मम्मी. मम्मी हाय कर मम्मी. आता मी झाली आहे अशी चुनरिया
उडने लगी. तर फायनली माझं काम झालेलं आहे पूर्ण इकडून प्लास्टिक लावलेलं आहे आणि लाईटचा उजेड जरा जास्त दिसत असेल तुम्हाला, कारण की हा जो लाईट लावला ना मी, याचा पॉवर आहे, हा व्होल्टेज जास्त आहे त्याला. अंधार खूप दिसत होता ब्लॉगिंगमध्ये आणि सावळा चेहरा दिसत होता, खूप अंधार वाटत होता. आता बाहेरचं दाखवतो तुम्हाला प्लास्टिक कसं लावलेलं आहे मी. बघा आत्ता रात्र झाली, बाहेर बघा कसा दिसतो आता प्लास्टिक. अजून तिकडून 2 आहेत, ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, इकडे एक काळा लावला, काळा, आणि एक इकडे लावलेला आहे. तर सगळे प्लास्टिकचे तळू लावलेले आहेत. आणि इकडे बघा माझ्या आबाजीच्या घरात अंधार झालेला आहे, माझी गाडी इकडे, तर मी आता लाईट लावतो आबाजीच्या इकडचा. तर लाईट चालू केला आहे मी इकडला, आणि इकडचा बंद आहे अजून, तिकडे अजून नाही आहोत, नंतर लावणार. आत्ता संध्याकाळचा व्ह्यू बघा कसा दिसतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब लवकरात लवकर करा. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.